नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत ना? मजेतच राहा. आज आमच्या कोकणी पद्धतीने वाळाची भाजी म्हणजे पावट्याची भाजी बनवते. त्यासाठी इथे तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे. एक कांदा परतून घ्यायचा चांगला लाल. खडे मसाल्यामध्ये धणे, बडीशेप, काली मिरी ती चांगली परतून घ्यायची. सुकं खोबरं, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर चांगला मसाला परतून घेतला की मिक्सरला बारीक करून घ्यायचा. फोडणीला तेलामध्ये जिरं, हिंग, एक कांदा, टोमॅटो, हळद, लाल तिखट, थोडासा गरम मसाला, धना पावडर चांगलं परतून घ्यायचं. परतल्यानंतर ह्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं आणि 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत. त्याच्यामध्ये सोललेले पावटे म्हणजेच वाल, बटाटा आणि चवीनुसार मीठ सर्व मिक्स करून घेतलं की ह्याच्यामध्ये आपल्याला कोमट पाणी टाकायचं. कोमट पाणी टाकल्यानंतर भाजीला चांगली उकळ येऊ द्यायची. उकळ आल्यानंतर भाजीमध्ये कोकम आणि थोडंसं गूळ टाकायचं. आता ह्याला आपण झाकण लावून घ्यायचं. 2 शिट्या काढून घ्यायच्या. खमंग अशी पटकन होणारी भाजी तयार होते. नक्की अशी आमच्या कोकणी पद्धतीची वाळाची भाजी करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू.